चला तर आपण आज बनवूया वडापाव. थांबा, ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे. नुसता वडापाव नाही तर आपण बनवणार आहोत क्रिस्पी चीज वडापाव. चला तर हे आहेत बटाटे. आता ह्याला स्वच्छ धुवून घेते आणि आपण ह्याला लावू शिजवण्यासाठी कुकरमध्ये. आता आपले शिट्टे झाले, ते बटाटा आपला शिजला असेल तर आपण बटाटा शिजले का ते पाहूया. ब्रेड आहेत, हे ब्रेडचे मी आता ब्रेड क्रम्स करून घेत आहे. आपला ब्रेड क्रम्स तयार झाला आहे. आधी आपण हिरवी चटणी करून घेऊया. त्यातील लसूण, मिरची आणि कोथिंबीर आणि चणा डाळ, भाजकी चणा डाळ असते ना, ते टाकायची. थोडं मीठ टाकायचं चवीनुसार आणि त्याचं वाटण करून घेऊया आपण. त्यात थोडं पाणी टाकायचं, म्हणजे आपल्याला घट्ट पातळ असं हवी असेल तशी. ही आपली झाली हिरवी चटणी तयार. आता आपण यांना भाजीसाठी हिरवा ठेचा करून घेऊया. त्यातील लसूण, मिरची, जिरे दुसरं वाटून घेऊया. बटाटे करून घेतले होते, त्याची भाजी तयार करून घेतली आणि त्या भाजीत आपण टिक्क्या तयार करून घेतलेल्या आहेत. मी बेसन पीठ घेतलेलं आहे. आता त्यामध्ये टाकते मीठ, चवीनुसार मीठ टाकायचं आणि हळद थोडीशी घालायची. आपल्याला नाही घातली तर चालते, पण हळदीने कलर छान येतो. आता आपण मिक्स करून पाणी टाकूया आणि छान असं बॅटर तयार करून घेऊया बेसन पिठाचं. त्याच्याने आपण सर्व गाठी आता हे करून घेऊया, फोडून घेऊया. तर आपण सर्व मिक्स करून घेऊया, जेणेकरून बेसन पिठामध्ये गाठी राहणार नाही. आपलं तेल छान गरम झालं आहे. ही मगाशी केली आपण पावाला लावून घेऊया. तर त्यामध्ये ठेवूया बटाट्याची पॅटी. त्याच्यावरती असे चीज ठेवून देऊया. त्यावर टाकायचं आपल्याला चिली फ्लेक्स. अशा प्रकारे बंद करून घेऊया आपण. अशा प्रकारे वळवून बेसन पिठामध्ये पूर्ण कोट करून घेऊया बेसन पीठ. त्यानंतर ब्रेड क्रम्स मध्ये पूर्ण ब्रेड क्रम्स लावून घेऊया आपण. फ्राय करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण सर्व क्रिस्पी असे चीज वडापाव सर्व तयार करून घेऊया. पहा, आपले चीज छानपैकी मेल्ट झालं आहे, तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे आपले क्रिस्पी चीज वडापाव सर्व तयार झाले आहेत. रेसिपी आपल्या घरी एकदा नक्की ट्राय करा व मला कमेंटमध्ये कळवा. रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.